नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत 1 वाटी चणा डाळपासून एकदम पौष्टिक असा नाश्ता. त्याच्यासाठी आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत ठेवली होती आणि रात्रभर भिजत ठेवल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग आपण त्याचा नाश्ता बनवतोय. आज आपण बनवणार आहोत हरभरा डाळीचा एकदम पौष्टिक असा नाश्ता. त्याच्यासाठी मी अर्धा इंच अद्रक त्याला सोलून बारीक कापून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 पाकळ्या लसूण आपल्याला टाकायच्या. माझ्याकडे थोडे छोटे पाकळ्या होत्या, मी ते 5-6 पाकळ्या लसूण मी टाकलेल्या इथं. तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 3-4 पण यूज करू शकता. आपण याला आता फाईनली चॉप करून घेऊ. पाहू शकता इथं लसूण आणि अद्रक बारीक असं चॉप झालेलं आहे आणि मिरच्या तसेच राहिल्या आहेत. आता आपण याच्यात डाळ ॲड करून घेऊ. डाळीसोबत हे जे हिरव्या मिरच्या आहेत ते पण चॉप होतील. 1 वाटी चणा डाळ आपण रात्री भिजत ठेवलं होतं, ती चणा डाळ आपण याच्यात ॲड करून घेऊ. चणा डाळ आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. पाहू शकता इथं डाळ मिक्स केल्यानंतर हिरव्या मिरच्या पण व्यवस्थित बारीक झालेल्या आहेत आणि डाळ पण बारीक झालेली आहे. अजून थोडं आपण याला चॉप करून घेऊ. अजून थोडंसं आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे इथं. पाहू शकता इथं छान असं आपलं जे डाळ आपण भिजून घेतलेलं आहे एकदम फाईनली चॉप करून घेतलेलं आहे. जसं बारीक गव्हाचं दलिया असतो ना, त्या टाईपचं डाळ जे आहे आपण चॉप करून घेतलेली आहे. आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये 2 वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून आपण त्याच्यात ऑइल ॲड करून घेऊ. 1 छोटा टेबलस्पून आपण मीठ ॲड करून घेतो चवीपुरतं. थोडंसं ओवा आपण याच्यात टाकून घेऊ. थोडंसं चिली फ्लेक्स पण आपण इथे ॲड करून घेऊ याच्यामध्ये. पाणी गरम झालेलं आहे आणि उकळायला सुरुवात झाली. आपण 1 वाटी रवा याच्यात ॲड करून घेऊ. थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून ॲड करून घेऊया त्याच्यात. पाहू शकता इथं रवा छानपैकी घट्ट झालेला आहे आणि कढईला पण सोडून दिलेला आहे, चिपकत नाही आहे कढईला. थोडंसं तेल ॲड केल्यामुळं आपलं रवा कढईला जास्त चिपकत नाही. आता आपण याला गॅस बंद करून 10-15 मिनटासाठी थंड होण्यासाठी सोडून देऊ. झाकण लावून सोडायचं आहे तुम्हाला. 10-15 मिनटासाठी याला आपण झाकण लावून ठेवून देऊ थंड होण्यासाठी. जो रवा आपण थंड होण्यासाठी सोडला होता तो आपण आता हाताने छानपैकी असं मळून घेऊ. जसं आपण पीठ मळतो त्या प्रकारे आपण रवा मळून घेऊ. व्यवस्थित असं आपलं रवा एकदम छान घट्टशीर झालेलं आहे आणि आपलं रवा मळून झालेला आहे. इथे जो रवा आपण शिजवून घेतला होता त्याला व्यवस्थित मळून आपण छोटे छोटे बॉल्स आपण बनवून घेतलेले आहेत. आता या बॉल्समध्ये आपल्याला जी डाळ आपण चॉप करून घेतलं होतं ती आपल्याला स्टफिंग करायची. ती कशी करायची मी दाखवतो. आपल्याला व्यवस्थित असं हे जे बॉल्स बनवले ते व्यवस्थित थोडंसं हाताने त्याला प्रेस करून थोडंसं आपल्याला त्याच्यात जी डाळ आपण चॉप करून घेतली होती ती स्टफ करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण असं हलक्या हाताने त्याला स्टफिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं मी कसं स्टफिंग केलेलं आहे. इथं हे बघा छानपैकी असं आपलं स्टफिंग झालेलं आहे. असे एक एक करून सगळेच आपल्याला बॉल्समध्ये जी डाळ आपण चॉप करून घेतली होती ती आपल्याला स्टफिंग करून घ्यायची आहे. आणि स्टफिंग झाल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला दाबून इडलीच्या आकाराचं थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आहे.
आता आपण इडली पात्र घेऊ आणि इडली पात्रामध्ये एक एक असं व्यवस्थित ठेवून आपण 10 मिनटासाठी वाफून घेणार आहोत. कारण जी डाळ होती आपली ती कच्ची होती, रात्रभर आपण भिजून घेतली होती आणि त्याला डायरेक्ट आपण स्टफिंग केलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ते 10 मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे डाळीचा कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि आपले जे स्टफिंग केलेले जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित वाफवले जातील. पाहू शकता इथं आपण आता याला 10 मिनटासाठी वाफवून घेत आहोत. जवळपास 10 मिनिट आपण याला वाफवून घेतलेला आहे, 10 ते 12 मिनिट. आणि पाहू शकता तुम्ही कसं एकदम टम्म कचोरीसारखं फुगून आलेलं आहे. जी डाळ आतली होती ती डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे, त्याच्यामुळं हा फुगून आलेला आहे. आता आपण याला एक एक करून असं एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्यवस्थित आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडंसं तेल टाकून नॉनस्टिकी पॅनमध्ये फ्राय करून घेऊ. 1 टेबलस्पून एवढं आपण ऑइल टाकून घेऊ. 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे एकदम गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला नॉनस्टिकी पॅनवरती फ्राय करून घेत आहोत. एकदम व्यवस्थित असे फ्राय झालेले आहे. आपण एका साईडने फ्राय करून घेतलेलं, आता नेक्स्ट साईडने आपण याला पलटून परत फ्राय करून घेत आहोत 2 मिनटासाठी. दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून कळवा की ही रेसिपी कशी वाटली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.